तर गणपती बाप्पा मोरया. नमस्कार पब्लिक. तर खूप दिवसानंतर आपण आज आपल्या ब्लॉगला सुरुवात करत आहोत. तर याच्या आधी ब्लॉग केले नाही तर माफ करा, कारण माझ्या फोनचा पण इश्यू होता थोडा, म्हणून जरा मी ब्लॉग बनवत नव्हतो. आता मी चालू करतो आहे. तर चालू करतो म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाच्या शुभमुहूर्तावर मी माझे ब्लॉग चालू करतो आहे. आणि गणपती बाप्पाच्या म्हणजेच आपल्या डोंगरीच्या राजाच्या आगमनाच्या शुभमुहूर्तावर, कारण आज आपल्याला आहे डोंगरीला शो. तर आपला शो आहे आजचा ट्रॉली शो आहे, म्हणजे लाईव्ह इन्स्ट्रुमेंट आहे, कारण सर्व साऊंड सिस्टम आहे काम. आणि आपल्याला ट्रॉलीवर वाजवतो, जास्त रनिंग वगैरे नाही आपल्याला आता. तर आम्ही चाललेलो आहोत डोंगरीला, चिंचबंदरला, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला, डोंगरीच्या राजाच्या. तर खूप दिवसानंतर तुम्हाला मी भेटतो आहे, कारण माझी इच्छा होती का मी आगमनापासूनच ब्लॉग चालू करेन, आणि आज तो दिवस आला. तर तुम्ही पण सर्वांनी खूप सपोर्ट केला आणि करता अजूनपर्यंत. तुम्हीच सांगत होते का ब्लॉग बनव निखिल, म्हणून मी तुमच्या शब्दाला मान ठेवून चालू केलं. कारण पब्लिक आपल्याला पण विचारते का तुम्ही ब्लॉग का नाही बनवत, तर उत्तर द्यायला पण आपल्याकडे नसतं, कारण आपला मोबाईलचा इश्यू आहे, म्हणून आपण काय बोलू नाही शकत. तर आता मी तुम्हाला एक सांगतो की आज खूप मोठा शो आहे आपला. पहिला टार्गेट आहे आपलं डोंगरीचा राजा, आणि सेकंड टार्गेट आहे आपलं उमरखाडीचा राजा. उमरखाडीचा राजा 1 तारखेला आहे, आणि त्याचा पण आपलं ब्लॉग येईल. आणि आजचा ब्लॉग आज मी जास्त काही बोलणार नाही, कारण आज तुम्ही बघा आगमनाचा पहिला शो आहे आपला, कसं काय सर्व एकदम. आणि आज 2 रोटो, 2 कॉन्सर्ट, ताशा थापडोल 1 आहे, क्लारनेट आहे. क्लारनेटला आपला पवन जोशी आहे, आनंद जोशी मास्तर यांचा पोरगा पवन जोशी. आणि पॅडला अभिषेक अभि, आणि कीबोर्डला साहिल. आणि आपला माझा भाऊ चेंबूरचा प्रवीण रोटो फायटर, माझा भाऊ पव्या दादा, तो पण आहे. आणि आमचा ग्रुप आहे तो ठीक आहे, त्याच्यातला तो अध्यक्ष आहे. तर तुम्ही आता बघू शकता. आता आम्ही निघतो, आता मी आहे घरी, तयारी वगैरे झाली. आणि न्यू टी शर्ट आलेली आहे आमची, न्यू टी शर्ट तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो, दिसणार नाही अशी, तुम्हाला नंतर दाखवतो मी थोड्या वेळात. तर आता थोडं काहीतरी खातो, आणि मी डायरेक्ट पुढच्या प्रवासाला सुरू करतो, कारण आम्हाला जास्त आता लांब नाही राहिलं आहे. अटल सेतू म्हणजे डायरेक्ट 1 तासाचा पटापट जाणार, 1 तास पण नाही लागेल, पाऊण तासात पोचू आम्ही. तर चला. तर परत एकदा म्हणजे तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट बघत होतात, मी बनवत नाही काय नाही, म्हणून त्याच्यामुळं सॉरी. आता आजपासून ब्लॉग चालू करतो आहे, कारण मेन ब्लॉगचं कारण आहे माझी बहीण, ते तुम्हाला मी सांगेल. ती काल बोलली म्हणून मी आज ब्लॉग चालू केला. तर चला भेटू. आता जेवतो थोडा, जेवून लगेच निघू, सामान वगैरे पॅक करायचं आणि लगेच आम्हाला निघायचं. पोरं गेली पुढं, कारण ट्रेन आज मेगा ब्लॉग आहे ना, संडे आहे तर, म्हणून. तर चला आता असेच कनेक्ट राहा असेच कनेक्ट राहा आपल्या ब्लॉगला. निखिल अनंत घरद या चॅनलला आता ब्लॉग चालू राहतील. तर सर्वांनी आपल्या चॅनलला ज्याने सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, आणि ती घंटी दाबा. तर चला आपण आता जाऊया, जेवू, आणि डायरेक्ट आपण आपली सवारी चालू करू. तर बघा आपली टी शर्ट यावर्षीची, तुम्हाला जास्त दिसणार नाही पण बघू शकता टी शर्ट. आणि माझा मोबाईल बघा, प्रथम म्हणजे माझा मोबाईल पण माझा डॅमेज झाला आहे फुल पाटून. ही आपली टी शर्ट आहे यावर्षीची. तर पहिलंच आगमन आहे, तर पहिली टी शर्ट लागते, म्हणून चला. तर आता आपण डायरेक्ट निघूया. तर बघू शकता आता आम्ही निघलेलो आहोत. तर पाऊस काय ऐकत नाही. टी शर्ट पण घेऊन जायचं, पोरांच्या आलेले आहेत. तर आता आम्ही गावात आहोत. तर बघू शकता आमच्या गावाची अवस्था, बऱ्यादा अवस्था बघू शकता. फुल पाणी, अजून काय भरला नाही पाहिजे तसा, अजून भरेल. बघा ते मंदिर बघा आमचं. तर आता निघतो, कारण माझा पाठून मोबाईल फुटला, मी कवर वगैरे लावत नाही रे, म्हणून आता डायरेक्ट तुम्हाला जाऊन तिकडे भेटतो. तर चला तिकडे जाऊन भेटूया. आणि आमचा भाऊ माहीम लागतंय, माहीमचा राजा आज आपल्या भावाला शो आहे. तर बघू शकता मस्ती करतोय तो, काय नाही असं मंगस करतोय. तर आता आम्ही चाललो, चला
सोबत राहा. तर आम्ही निघतो आता वायडीकडे, सामान इन्स्ट्रुमेंट भरतो आणि निघतो. तर पोचलोय इकडे बघा, चिखल किती, गाडी आली, सगळे तयारीत आहेत. तर आता चाललोय बघा ही गाडी घेऊन. आणि आपण आपला भाऊ आलाय खूप दिवसानंतर. तर अक्षय ट्रॅव्हलर्स, तर तुम्ही त्याची गाडी वगैरे बुक करू शकता. आपला भाऊ आहे, आपल्या नावावर कमी डिस्काउंट मध्ये करून टाकेल. कारण रिहर्सल चालू आहे तिकडं. छोट्या बिट्या आलाय, छोट्या सुट्ट्याच बरं आहे. मग तुझी टी शर्ट नाही घेतलीस का येड्या? बघतला. तर चला आता आपण डायरेक्ट भेटू. तिकडे बघा, तिकडे बघा. ए किधर जा रहे? ए माल मटेरियल, ए चिराग, अटल सेतू. इन्स्ट्रुमेंट निघला, बघू शकता इन्स्ट्रुमेंट झालाय काढून. आम्ही तर गाडी तेवढे लांब आहे, तर काहीतरी जुगाड करायला. चिखल आहे म्हणून तर निघतो, सामान टाकतो वगैरे. आणि सामान जास्त नाही बघा, 2 जोडी कॉन्सेट, 3 ड्रम घेतले, एक स्पेअरला घेतलाय, ताशा एक स्पेअरला घेतला, एकच ताशा आहे, स्टँड वगैरे आणि 2 रोटो. बस चला, काम फिट. तर चला निघूया. आणि अक्षय, आमच्या दरवर्षी अक्षयला टी शर्ट असते, तुम्ही बघू शकता अक्षयला पण टी शर्ट आहे. तर आम्ही आता, अक्षय काय बोलशील, खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केलाय. खूप म्हणजे जाम भारी वाटला, बाईने मला बोलवला, जाम भारी झाला. बस अजून बाकी काही नाही, माऊली ब्रेक आहेत बस. चिराग आले, अटल चेतू. जिद्द ना सोडली, जे बघितली आकाशी, स्वप्ने नाही तोडली. पण पडली. चिराग, चिराग काय आजच्या ब्लॉग बद्दल काय बोलशील? ए आजच्या ब्लॉग बद्दल काय बोलशील? हा तो पाठ करते, थांबा जरा. टेन्शन तुला कुठलंच नसतं बाबा. बॅक प्रिंट मंदार चेतून येते ना. अरे वाईडी जा रे वाईडी, वाईडी गोविंदा आहे पाटणी होय, मुंग्या जाऊ तर पाहू शकता. आता सामान पॅक करतो. गाडी कशी काय आणली बाबा ते अक्षयलाच माहिती बघा, एवढी गॅप आहे, कशी काय आणली आता त्याला माहित. तर चला आता सामान वगैरे टाकतो आणि तुम्हाला भेटतो. बघा शीट काढलेली आहे, शीटने शीट काढली, तर त्याचा मी ब्लॉग नंतर बनवतो, तुम्हाला दाखवतो. अक्षयचा त्याला टूर ट्रॅव्हलरचा जरासा करायचा आहे, काम 25. तर बघू शकता त्याची जरा ॲड बनवतो, मला दिलेत त्याने 1000 रुपये. बघ सामान टाकताना तो बघ रत्नेश त्याला काम जर म्हणे निसतात नाही. थांब मी करते. चला आता सामान ठेवतो आणि तुम्हाला भेटतो. उंदू काय टाइमपास अजून काय गाडीचा पत्ता नाही आमचा. आम्ही असं चाललो. साहिल येते गाडी घेऊन, बाला गेलाय उरणला, अनुज त्याच्यासोबत आहे. म्हणजे अजून आम्हाला टाईम जाईल 10-15 मिनटं. 10-15 मिनटात आम्ही निघू. साहिल पण येते, साहिल पण कीबोर्ड घ्यायला गेलं घरी, साहिल वगैरे येते. तर चला आम्ही जातो आणि आता तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्येच भेटतो, कारण ब्लॉग आपल्याला मोठा नाही करायचा, पहिलाच ब्लॉग आहे एवढे दिवसातून, 1 वर्षातून. तर चला भेटूया आता साहिल वगैरे आल्यावर, मग आपण डायरेक्ट मुंबईलाच जाऊ.
पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. पावसाने हजेरी लावून कालच हजेरी लावली पण हजेरीच्या विरुद्धच झाला हे पाऊस. हे देखो निघायचा टाइम नाही तर पडायचा टाइम. आयडी काय घेऊन चला हे एवढा लेट मोबाईल कुठला गावात मोबाईल काच फुटला. आज आमची गाडी आली आम्ही आता निघतो. पॅकिंग बघा पॅकिंग होती. तर चला साहिलने 5 मिनिटं दिली ती 5 मिनिटाचा अर्धा तास घेतला भाई तेव्हा इथं हजर झालाय. तर तुम्ही बघू शकता. आता उंदू आमचं मनीष मी आता आम्ही जाऊ. मस्त पाऊस पण नंबर आहे. 2 गाड्या गेल्या 1 गाडी झाली आमची. तर आम्ही पण निघतो. झाला सगळा. आता पहिला उरणला जातो. याचा काहीतरी कीबोर्ड घ्यायचा आहे. दादा कसा येणार आहे कीबोर्ड घेऊन आम्ही निघतो. दादा काहीतरी ट्रेनने येत आहे. अभि ट्रेनने येत आहे. तर पब्लिक आत्ताच आम्ही जस्ट सिडको पर्यंत पोहोचलो आणि तिथं गाडी लावत होतो. तर गाडी लाव ना जरा बाजूला 1 मिनिट 1 मिनिट गाडी लावत. साईराज नको चल चल चल. तर तुम्हाला सांगतो की आम्ही गाडी लावलेली अनुज आणि बाला येत होता गाडीत बसायला. तर एक वॅगनरवाला होता आमच्या पाठीच होता. फुल अटॅक म्हणजे फुल पिऊन होता. तर त्यांनी काय केलं नुसता हॉर्न मारत होता. तर याला बोललो साहिल बोलतो पुढे नाही घ्यायची गाडी आपण असंच थांबलो. आम्ही थांबलो तसे कारण बाजूने पण जागा होती. पुढे घेतली असती जागा नसती. तर बाजूने जागा आहे. तो हॉर्न मारते 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 ऐकतच नाही. नंतर पुढे आला जरासा. नंतर अजून पुढे आला. नंतर टच केली गाडी टच केली. तर थोडं झालं वादावाद तिथं आणि फुल पिऊन आणि सांगतो पिली नाही काय नाही मारला वगैरे नाही पण थोडीशी वादावाद झाली. तर त्याला असा दम दिलाय का हल्ली तो त्याची नशा पण उतरली. साहिलच काय आहे ते करत होता 19-20 आम्ही हात नाही लावला कोणीच. कारण त्याने व्हिडिओ वगैरे काढली. व्हिडिओ नाही टाकू शकत ना म्हणून बाकी काय नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे की जे ड्रिंकिंग ड्राईव्ह करतात त्यांनी अशी करा की समोरच्याला दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे आणि स्वतःला पण इजा करून घेऊ नका आणि कोणाच्या गाडीला वगैरे. कारण त्याची ती लक्ष्मी आहे. तो घेतोय म्हणजे स्वतःच्या पैशाने घेतोय कमवून घेतोय रात्रंदिवस मेहनत करतोय आणि आपण असे पिऊन वगैरे कोणाच्या पण गाडीला ठोकणं योग्य नाही वाटत. म्हणून सर्वांना आपल्याकडून एक सांगतो चांगलं की पिऊन कोणी ड्रिंकिंग ड्राईव्ह करूच नका. कारण करणार तर भाई उद्या तुम्हालाच प्रॉब्लेम आहे. आम्हाला काय नाही त्याचा म्हणून बाकी काय नाही. तर चला आता अजून आम्हाला जायचंय उरणवरून जायचंय करंजावरून परत रिटर्न बालाला नाहीतर अभिला घेऊ आणि आम्ही निघू. म्हणजे आम्हाला 4 वाजतील पोहोचायला तिकडे. तर चला 12ला घेतलेलं निघायचं आहे पण चला तर आता भेटूया डायरेक्ट. आता जास्त ब्लॉग मोठा नाही करत मी. पुढे भेटू चला. तर बघू शकता आज बर्थडे भावाचा जल्लोष बोकरेटा गावाचा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुठे चाललास? चालेल येतो संध्याकाळी रात्री येतो रात्री. ठीक आहे चल. वस्तीला आता सीएनजी चालू बोलतो. सीएनजी भरायला आलो. गाड्या नाही पाठी सीएनजी भरायला. सीएनजी भरून आम्ही निघतो. विराट कोहलीला बघू शकता तुम्ही. डुप्लिकेट आहे बघू शकता. अजून कशात काय नाही. अजून सोनारला आहोत आम्ही. तर पाठी बघा बाळाश्री अनुश्री मी उंदरडू. तर आता नितेश दादावर थांबलो. नितेश म्हात्रे आल्याशिवाय निघता येणार नाही. तर तुम्ही पाहू शकता आता इथेच मात्र थांबलो. इथेच मात्र आला का आम्ही लगेच निघू. अजून 1 तास जाईल मला पोहोचायला. तर बघा चला या ब्लॉगचा कंटिन्यू सोबत. टाईट बघू शकता शेटची टाईट आहे बोलत. एक वडापाव आलेला मी खात नाही बर्गर नाही. पण तुम्हाला एक सांगतो इथेच मात्र लय उन्हाळ होता पहिला आमचा दादा. पण जेव्हापासून नशिबात वहिनी आली ना तेव्हापासून त्याचे घोडे लागले. इज्जत मध्ये राहायला लागले. प्रीमियर लीगला व्हिडिओ हाईट लाऊड मध्ये चालू केले.
पोचले पोचले. चेन्नई टी शर्ट बिशर्ट काढते का नाही हे दोन्ही. जा गाडी लावून ये फक्त. चला चला पोचलो. तर राजा आता जाऊया आपल्या सामान लावतो तिकडे. तर आपला भाव आलेला आहे. आंघोळ केली काय त्याच्यात होते. याने आपल्याला यावर्षी बोलवलंय. याची आणि आपल्या अभिषेकची फरमाईश. तर यावर्षी राडा. मचाएंगे फिर से एक बार नचाएंगे. तर आपल्याकडे फुरसत आहे. म्हणजे आता ते वरती छत वगैरे लावतात. छत वगैरे लावून झालं की मग आपला इन्स्ट्रुमेंट लावायला होतं. तर चला आता इन्स्ट्रुमेंट लावता भेटू. सेटअप म्हारा सेटअप. माझा सेटअप बघा. साहिल राये साहिल साहिल रेडी. छत लावायचं आता बोलते. छत बॅलन्सिंग झाली. सगळं झालं. आणि आत्ता नाश्ता करायचा टाईम झाला आहे. नाश्ता नाही केला मी. नाश्ता करतो कारण इथून मला शनी मंदिराच्या म्हणजे आपल्या उमरघाटीच्या बाजूला मंदिर आहे शनी मंदिर. तर तिकडं जाऊन सेटअप लावायचं. म्हणजे सेटअप झालेलं आहे. फक्त तिथं जाऊन गाडी लावायची. तर आता बॅलन्सिंग झाली. नाश्ता करतो आणि मग मी निघतो. कारण टाईम म्हणजे खूप टाईम आहे अजून. पण आपल्या गाडी लावून झालेली बरी आहे ना तिकडे म्हणून जातो. तर चला असंच कंटिन्यू होतो. बघू शकता पवन आणि साहिल मेंदोडे घालायला इथं आम्ही बघा. जेव भेटला नाही ना. जेव 7-8 दिवस तरी उपास असतील ना ते. दाड्या बिड्याला लागते आम्ही. माझा बघा. गाडी येते. सर्व झालं आहे सेटअप. गाडी आली की आपण चालू करायला घेऊ कारण टाईम झाला आहे. गाडीची वाट बघतो आम्ही. बाकी सर्व ओके. आपला उरणचं पण एक पथक आहे. आपले वडाला बिट्स म्हणून आहेत आपली पोरं आहेत.
सर्वजण आहोत. आज राडा तुफान होणार आहे आणि आपला माऊली बीट सुरू. उमरखाडीचा राजा, उमरखाडीनं सॉरी डोंगरीचा राजा बघू शकता. तर चला आता चालू करताना भेटतो. तर आता बघू शकता आम्ही वाजवायला चालू करतोय. बघा बाप्पा जवळच आहे. क्राऊड आहे. फुल
झालेला आहे. ह्याला बंद झाला चालू यार. पॅकअप 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 बॅकअप बोल बॅकअप. चला शो संपलेला आहे. आपली गाडी चालली. इकडे डीजे पण बंद. बाप्पाची एंट्री. तर आता शो संपलेला आहे. पॅकअप व्हायचा टाईम झाला. पंकज भेटला, आपला अनुचित भेटला. आता आम्ही जातो तिकडं सामान खोलतो वगैरे सगळं भरतो आणि आपला वरचा रस्ता पकडतो. तर चला आता मी ब्लॉग एंड नंतर करतो. आता सामान वगैरे पॅक करतो. भेटूया पुढं. ब्लॉग एंड करताना भेटू आणि मग टाटा बाय. शकता तुम्ही अभिषेक कडू दादा बिर्याणी वाटप. गरीब गरीब दाखव भाई जरा गरीब दाखव. अरे गरीब दाखव. गरीब एक काम एक गाडी निघली. चला चला एक गाडी निघलेली आहे. तो बघा. हा तू खा तुला दिली आम्ही रिटर्न तुझी तुला. ऋतिक जर आमचे मेन ज्याने आम्हाला इथं बोलवलं, कसा वाटला शो? अभिषेक आणि ऋतिक हा आजचा शो कळेलच व्हिडिओ बघून. हा तर आता पुढच्या वर्षी धमाका. आता नेक्स्ट टार्गेट आहे आमचा उमरखाडी. पहिला टार्गेट होता डोंगरीचा राजा. दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण पहिला मान आम्ही डोंगरीचाच घेतला आणि या वर्षी आम्हाला उमरखाडीचा पण मान आहे. तर आपण आता डायरेक्ट 1 तारखेला उमरखाडीच्या राजाला भेटू. तर मी आता ब्लॉग एंड करतो. आणि कसा वाटला तुम्हाला? आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवले त्याच्यासाठी सॉरी. तर कसा वाटला ते तुम्ही जरूर सांगा आणि लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला.